तेलांचे नागे निघाले आजूबाजूला यायला लागला. भावा त्याला भेटायच नाही तुझ्या संग. गद्दारी कोणा केलास? तुझं तोड दाखवू नकोस मला. काय झालंय वाद ती बघायचं असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. काय शेवट लय मोठा सस्पेन्स आहे. म्हणजे मी तिला आवडायला लागलो का काय? आपली गावात लय ओळख आहे. आपण भांडी मिंडी काय असत नसते. आमच्या तो कशाला इथं लागल्या? 15 रुपये द्या. हे सांगे कुठं बसलेस लांबी ते की सरपंच माझ्या भावाला हात लावायचं नाही. अच्छा आपण दोघं कधी वेगळं व्हायचं नाही बरं का. वहिनी भेटत असलं तर बघा, नाहीतर अजून एक ऑप्शन आहे. तुम्हाला एवढंसं जरी काटा जरी टोचलं गेलाय, डोळ्यात पाणी तुमच्या नवऱ्याचंच गेला. आयफोन नवीन आलाय 17 प्रो मॅक्स. जोरात असणार आहे. मला ते म्हणते तुझी लागणार लगेच हातात बघितलं की तुझं लगेच झाले. तू काय असं लागलाय माकड तोंडाच्या. आता ते दुसऱ्यांदा एखादी मिळाली तर मिळाली. हवा काय रे? तू डुकरासारखं तोंडाचा यायला लागलाय आज. काय येऊन कशाला लागलाय? कोंबड्या बोड्यात आता याला मी ठेवलं. झाकीला काहीच नाही. हे झाकी हे जा हे जा बाबा. हे जा हे झाकी तिकडे नाही त्याला. सोड की भावा. हात लावू नको. बोल की लावू नको भावा. बोल की भावा. येऊ नको म्हणून म्हटलं तरी येते माझ्याकडे. लाज नाही डुक्कर सारखं तोंडाचं. भावा त्याला भेटायच नाही तुझ्या संग तर कशाला भेटायला आलाय? जा तुझा हे जा रे. एकदा जा, 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 भावा. जा, जा, जा. भावा ए भावा. अरे जा. नमस्कार मंडळी. आता यांची भांडणं बघायला लागलाय नव्ह का? पण मित्रांनो ही लय कट्टर मित्र होती बरं का दोघं. पण आता जरा वादावाद झाल्या. काय झालंय वाद ती बघायचं असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. काय शेवट लय मोठा सस्पेन्स आहे. तर व्हिडिओ बघाच. आहो हा इकडे या. काय खायला गेले काय? मी तुम्हाला खायला बोलवलं होतं. मग भांडी मांडा लवकर. भांडी आणि मी आपली गावात लय ओळख आहे. आपण भांडी मिंडी काय असत नसते. म्हणजे लावत नसतोय. मग कोण गावचा सरपंच येणार आहे? लावतो प्रत्येकाला भांडे मांडायचे. अगं पण मोठा मी आहे. मोठा मला बोलायला नका भांडे मांडा. दिल्लीत असायची लावायची. गप भांडे मांडायचे. काय केलंय काय खायला गेले काय? नाही काय केलं. मग काय? मला काम आहे का? बोल. कुठं निघाल तुम्ही? ए कामाला जायचं बोल. हा कामाला निघालो. येताना माझी लिपस्टिक घेऊन. ए लिपस्टिक अजून काय पगार व्हायचा आहे? लिपस्टिक पाहिजे राय कामाला. वाटलंच कसा काय हा माणूस बोलला नाही म्हणून वाटलंच मला. हे बाई काय झालंय? जाऊ दे बाई कामाला. मला पाहिजे. काय खुली बिळी झालीस काय? आधीच मला 8,000 पगार आहे. त्यातला मी 2,000 रुपये खर्च होतोय. 6,000 रुपये येतोय. 15 रुपये द्या. हे 15 रुपये तेवढं नाही जात माझ्याकडे. तुम्ही आणणार आहे का नाही? हे नाही इल्ला अजिबात नाही. नाही आणणार. तुमच्यापेक्षा ते भाऊजी परवडणार. कुठलं भाऊजी? हे कुठलं भाऊजी? किती भाऊजी? किती भाऊजी? असू दे की. मग काय झालंय? हे बाई परवा नाही दिवशी तिनं सांगितल्यावर लगेच लिपस्टिकचा बॉक्स आणून दिलाय. बॉक्स मी एक महागाला तुम्हाला आणून घ्यायचं म्हणून. अगं त्याला 40,000 पगार आहे. तुम्ही देणार आहे का नाही? हे नाही रे. देणार आहे का हे नाही? नाही रे बाई. नक्की नाही रे. पक्का होय. नक्की देणार नाही? हे नाही रे. सरपंच नसतो. हे त्याचे काय चालू होते? सरपंच बोललं होते. मी ते आता माझ्या मित्राला बोलून मित्राला घेऊन येतो. घेऊन येतो. ये सगळी ती बघूया काय करते. बायका बी काही येत नाही इकडे. बघी बरं. कोण तर दिसत नाही ना. नाही ना उगाच माझं रेप्युटेशन खराब व्हायचं. मला हप्ता बंद व्हायचा. हप्ता म्हणजे कळतंय ना आपल्याला जी हप्त्याला मिळते का नाही त्याला म्हणायचा हप्ता.
ही नव तुम्हाला कळालं का पक्क्याचं लगीन झालं? आलं माझ्या कानावरती आलं. तुझ्या कानावरती आलं. माझ्या कानावर तिच्या बायकोचा फोन आला. काय सांगताय? हा तिनं बोलवलंय मला. आपल्याला जायला पाहिजे. आपल्याला कोणाला नाराज नाही करायचं. नाहीतर आपला हप्ता बंद होईल. हप्ता बंद करून द्या. बेलांची नागिन निघाली नागोबा डुलाया लागला. बेलांची नागिन निघाली नागोबा डुलाया लागला. बेलांची नागिन निघाली नागोबा डुलाया लागला. ते नाही संगीने कशाला बोलवलं असेल? संगी माझ्या लाईन मारते काय? म्हणजे मी तिला आवडायला लागलो काय? आता मला हप्ता मिळते वाटत. चला चला चला. पलीकडे सर काय सरपंच असाच बसणार. सरपंचाला मोठा हप्ता असतोय काय कळतं का नाही? सरक की अजून जराच. हा जागा नाही आता इथं पाय ठेवा ना मला. सरपंच ठेवा आता आमच्या डोक्यावर. डोक्यावर ठेव आणि कुठे ठेव? हा लय बोलायला लागलास की बा आमच्या. तू कशाला चालत रे? हा आलो जरा काम होतं म्हणून. कशाला संगीने बोलवलंय तुला? तुमच्या बरोबर आलो. तुमचं लक्षच नव्हतं आमच्याकडं. आहे ना तू कुठं होता? आम्ही नाचत होतो तेव्हा आलास काय? हो आहे ना. यायचं नाही जर आमच्या मग मध्ये नाचायला. असू दे आता. संगी कुठे गेली? पलीकडे जायची संगीत. अलीकडे संगी चष्मा विस्मा आणला माहिती आहे तुम्ही? आयला तंबाखू म्हणजे डोळ्यात गेली वाटतं. संगी नाका धरून बसल्या रे. नाका धरली मिसरी असल्या संगे. काय संगे कुठं बसल्यास ला? मी ते की आता म्हणजे इथं सरपंच इथंच आहे मी. तिथंच आहेस बाई. मग हा, आता दिसलीस बाई. एवढीची आहेस मला दिसलीच नाही. ये अरे काय रे? तू काय डॉगर मॅन आला रे? काय तू कुठं? जेवायला बघा. काय विषय? काय बघ्या काय तुमचं? काय नाही सर? काय शे? ए पक्या खुर्ची मुर्ची देतोयस काय? आबरू काढा लागलाय आमची. कुठं बसला? बस तू. दोघांच्या मध्ये बसतो. हा बस. अहो, सरपंच नाही. ते माहिती म्हणून तर इकडे बसतो. काय म्हणतोय मला? हा सरपंच नाही. अहो सरपंच साहेब कशाला जायचं तुम्ही? कशाला आले? आता घरगुती बांधलाय आमची कशाला मिटवतो? जोकरला कशाला बोलवतोयस? मग जोकर म्हणते काय? मी आलेलो नाही. मला बोलवून घेतलंय. यात्रेत असणारा माकड आले घेतला. काय म्हणायला याची ना? बंदोबस्त करायला पाहिजे रे. पक्या काय झालं विषय लवकर सांग. काय विषय? तू त्याला बोलवून घेतलाय सरपंचाला? तुम्ही ह्यांना बोलून घेतलं नाही काय? अहो, मित्र आहे आपला तो. मग ती मी आमचं काय? नाही सरपंच आहे ती. सरपंचाला मित्र ठेवले की तुझी बायको. अरे वा. आम्ही काय वाईट आहे काय? अरे वाईट आहे काय? ठेवलं म्हणून काय झालं? जाऊ बाहेर. काय जाणार? हळू बोला. काय जाणार म्हणजे? गाव तंटा मुक्त आहे. इथं भांडणं चालणार नाही. नाही एकेकाच्या घालीन काय? रातच घालीन. हा स्पष्ट बोला की. स्पष्टच बोलते. कानात काय बैल? काय? सरपंच काय स्वतःच फक 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 करायला आलाय काय? आपलं तुमचं मिटवाय आलाय? आम्ही मिटवायला झाले. तुमचं मिटायचं दिसेना आज की. मिठवा मग. काय झालं? कशावर सांग रे काय पक्या, झालं? कशावर काय झालं सांग लवकर. लिपस्टिक पाहिजे तिला. लिपस्टिक पाहिजे. होय. होय मी लिपस्टिक पुसून देतो. म्हणजे आणून देतो. आणून देतो. अहो वहिनी लिपस्टिक मारायला लागलाय तुम्ही. लगीन झाल्यापासून मित्र आमचं असं होता. हत्तीवाणी होता. त्याला आम्ही म्हणत होतो रानडुक्कर रे रानडुक्कर रे रानडुक्कर रे रानडुक्कर म्हणत होतो. आणि ह्याला हे जत्रेतलं माकड माकड पक्या शांत जरा शांत. मित्र कसं झालं बघा तुमच्या बरोबर लगीन झाल्यापासून. हाताची कामं करतेस का? हाताची शिरा सगळी दिसायला लागली. हाताची शिरा दिसायला लागल्या. मग वजनाची काम असते. सरपंच तुम्ही माझ्या साईडनं बोलायचं त्यांच्या साईडनं नाही बोलायचं.
अरे जरा हात बीत जा की रे बायकोला मदत कर. सरपंच माझ्या भावाला हात लावायचं नाही, हात लावायचं नाही. तर तुमच्या कपाळावरचा टीका मी कुठं कुठं लावीन तुम्हाला दिसणार नाही. काय कपाळावर जायचं नाही, काय तर का नाही तर टीका कुठं झाली तुला कळणार नाही. क्या काय विषय भेटो आणि ह्या माकडाला तेवढं माझ्यापासून लांब कर. काय? कुणाबरोबर बोलतोय का? हो, सरपंच साहेब तुम्हाला कशाला जायचं तुम्ही? त्याला कशाला आणलं त्या डोक्यावर? कुठं मिटवायचं होतं? मिटवायला आणलंय तुम्हाला का तुमचं तुम्ही भांडायला आणलाय? मिटवायचं बघा नसते. वहिनी, ऐका, ही सरपंच, ही त्यांची चेले, ही उंदीर, ही मांजर. काय काय वहिनी मध्ये बोलायला लावू नका सरपंचला. ते आज काही यात्रेतलं शर्ट घालून आलंय ते 30 रुपयावालं. बोलायला लागल्यास बरं का? वहिनी, सरळ सांगा, थांबवा, सरळ सांगा, मी चांगली गोष्ट सांगायला लागलोय तुम्हाला. तुम्हीच बोलायचं. तुम्हीच बोलायचं. अहो सरपंच थांबा की 2 मिनिट. हा, वहिनी तुम्ही म्हणता म्हणून थांब. वहिनी ऐका, सरपंचाकडनं मिठवाई होत नाही. ज्या गावात गेले त्या गावात सगळ्यांचं घर तोडून आलेलं सरपंच आहे हो. तोंडावर सांगतो असं सरपंच. वाटतंय का हो? नाही का? नाही नाही हो. होतेच का तिकडे नाही हो, तुम्ही ऐका, पुढे इकडं ऐका, शेवटी तुम्ही दोघं नवरा बायको आहे सा. तू पण पक्या समजून घे. पण की आता नाही पगार आल्यावर देतो. दरवेळेचा यांचं दरवेळेचं काय पहिलीच पगार आल्यावर, पगार आल्यावर. कसं आहे समजून घ्या. आपला नवरा दूध संघात कामाला जातोय. आपलं नवरा काय सरपंच वाली दुसऱ्याला लुटत नाही. काय काय चाललंय? हाय की नाही? मिटवायला आलाय का पेटवायला आलाय? नाही, सरपंच तुम्हाला काही चुकीचं म्हणत नाही, मला माहिती चुकीचं म्हणत आहे. नाही. 100% तुमचं माकडावानी तोंड आहे, मला माहित आहे. कडावणी तोंड आहे. खूप सुंदर आहे सर तुम्ही. हा. कसं आहे मी वहिनीला समजून सांगतोय सरपंच. तुझ्या घरच्यांचं काढू काय सगळं बाहेर? काय काम हा. करू सरपंच? सरपंच साहेब हा? काय विषय? काय घरच्यांचं काय चाललंय? काढू नका, असू द्या. असू द्या सरपंच, मिटवाय आपण मिटून मी करूया हो सरपंच. मिटवायचं बघ. वहिनी मिटत असलं तर बघा, नाहीतर अजून एक ऑप्शन आहे. ए, काय बोलतोय ह्यो? कसलं ऑप्शन? पक्या काय बोलतोय ह्यो? कसलं ऑप्शन? हा? डबल मिनिंग बोलतोय ह्यो? कसलं ऑप्शन? कायदेशीर ऑप्शन, हा. जोड चिठ्ठीचा ऑप्शन. आम्ही नाही चोर चिठ्ठी देत. तेच नाही, तुला जमाना झालाय, तुला नाही, लिपस्टिक मागचा आणून नको. द्यायची झाल्या. तुम्ही जावा आपल्या घरला जावा. हो आपण नाही बोलवलंय सरपंच, आम्हाला. हो सरपंच. मित्र माझा भोळा आहे आणि चांगला आहे. त्याचं काय घर काय वाटून करायला आलाय सगळे तुम्ही? तुला 15 रुपयाची लिपस्टिक देता येईल ना? गरीब आहे त्यो. गरीब आहे तो म्हणून काय मग लगीनच कशाला करायचं मग? तुमच्या घरात राहतोय आपण. असल्या सरपंचला तुम्ही बोलवायचा, असल्या तुमचं घर मोडायला आलं त्या सरपंचाला बोलवायचा. कसलं बोलतात बघा. वहिनी घर मोडत नाही हो, तुमच्या सुखाचा विचार करायला लागते. त्याच्याकडनं काय अपेक्षा ठेवू नका आणि ह्या भामट्याकडनं तर अजिबात ठेवू नका. हो सरपंच त्याला- साहेब, हा. शांत असू झालंय. अच्छा. आमचं आम्ही घेतो भेटून. हा. नको. तुला मी पुढल्या पगारात देतो. हे जर आधी बोलला असता तर की एवढं झालं असतं का? असू दे, देतो तुला पुढल्या पगारात. जाऊ आता तुम्ही. झाले आपण घेतलंय आता. पुढच्या पगारात जर नाही दिलं तर मी हाय बर का तुमच्या. काय ए, काय? काय आहे? मदतीला मदतीला हाय. ए, काय बोलताय तुम्ही? लागलं की तूच मला मारलास की रे. असू दे बाबा. पक्या हा. बस. वहिनी काय असते माहिती आहे? किती जरी काही जर म्हणले की नाही, तुम्हाला एवढस जरी काटा जरी टोचलं की नाही, डोळ्यात पाणी तुमच्या नवऱ्याचंच येणार. त्याच्यामुळे ह्याच्यावर त्याच्यावर विश्वास ठेवू नका हो. आणि किरकोळ गोष्टींसाठी भांडणं करायचं किंवा काय ते सोडचिट्ट्या करायचं तसलं काय करू नका. नाहीतर तुमच्या दोघांच्या भांडणात त्यांच्यासारखी मूठ काढून फायदा उठवता. समज नका, आज नाही तर उद्या. पण घेऊन देतोय. मित्र माझा खूप चांगला आहे, समजलं का? तुम्हाला सुखात एवढं ठेवलं आहे, सगळं देतोय. ह्या महिन्यात जर नाही जमलं तर पुढच्या महिन्यात दिल की देऊ. का तुम्ही एवढं टेन्शन घेताय? जरा सुखानं चांगले राहा, कुणाला मदत वगैरे घेऊ नका. ओके, तू पण जरा सांग प्रेमानं. हा, होय होय. प्रेमानं सांगा आणि व्यवस्थित राहा. काही वर्षांपूर्वी ओके, त्या ब्रोकरचा नंबर काय आम्हाला पण दे की. कुठलं रे? हा, पोरगी बाई, तुला भावा ह्यो. हे कुठं काय ते? दे की भावा. हा, बाकी ब्रोकरचा नंबर दे की. हे आता नको परत. परत ते यार माझं तर उद्या घ्या ते. कटिंगच्या 5 पैकी. माझं उद्या आधी.
लग्न लगीन झालं तर आपल्याला विसरणार आहे. नाही भाऊ. 100% भावा. 100% तुम्हाला विसरणार विसरून चालतंय रे, हा? 100% विसरणार आहे भावा. विसरणार रे सच्या भावा. जाऊ दे तिकडं तुझं हा संकट राहायचं. तू तुलाच काय बाबा अंगावर? भावायच रे आपला तो नको ना. काळजातला विषय आहे. आणि मी भाऊ तुझी होय भावा. तर तुझ्या घरी जाऊया. मग काय कोण नसणार आहे घरात. तुझी मम्मी आणि पप्पा पण गेले बाहेर. तर तुझ्या घरात जाऊया. चला. ताशी कोण काढणार आहे? हे मी नाही उठलेलो भाऊ, मी तर नाही. ताशी कशाला काढलास? हे मी नाही काढलं. तूच काढलास. तूच काढलास. गद्दारी कोणा केलास? तू जा इथं. ठीक आहे तुझा मोबाईल. तुझं तोंड दाखवू नकोस मला. अरे त्याला सांग त्याचं डुकल्यासारखं तोंड त्याला घेऊन जायला सांग. अरे भावा, मी नाही काढलं भावा. असू दे रे. अरे एवढं काय विषय आहे का? भावा, हे असू दे. हे असू दे. मोबाईलला टोके झाले चार्जिंग. 100% झालं असतं त्याचं काय केलं असतं? तर मित्रांनो हे होता सस्पेन्स. कसं वाटलं व्हिडिओ? सांगा कमेंट करून. आणि लाईक करा. शेअर करा. तर व्हिडिओ आवडला असेल सरप्राईज करा. हा साखर प्राईज नाही रे. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायचं विसरू नका. 100% आम्हाला प्रेम असं दाखवत राहा. थँक्यू.